नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत की इयत्ता 10वीचा बोर्ड परीक्षेचा संस्कृतचा पेपर लिहित असताना टाईम मॅनेजमेंट कसं करायचं. अर्थात संस्कृतच्या पेपरला वेळेचा एवढा काही जास्त इश्यू येत नाही. पेपर आपला वेळेच्या आधीच होतो. पण तरी देखील जर काही प्रॉब्लेम येत असेल, कळत नसेल की आपण नेमकं कुठल्या प्रश्नाला किती वेळ दिला पाहिजे किंवा उत्तर कसं लिहिलं पाहिजे जेणेकरून आपलं उत्तर अजून प्रभावी वाटेल. तर या सगळ्या गोष्टी टाईम मॅनेजमेंट आणि पेपर प्रेझेंटेशन हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सो लेट अस स्टार्ट. सो सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे, की जेव्हा तुम्ही पेपर लिहिणार आहात, तेव्हा वरती लिहा प्रथम विभागः सुगम संस्कृतम आणि हे तुम्हाला शेवटच्या विभागापर्यंत फॉलो करायचं आहे. याचं काही कंपल्शन नाहीये. पण अगेन आपण प्रेझेंटेशन बद्दल बोलतोय, छान पेपर लिहिण्याबद्दल बोलतोय. त्याच्यामुळे तुम्हाला एक बेसिक गोष्टी सांगते, की आपण संस्कृतमध्ये युजुअली किंवा इव्हन कुठल्याही भाषा विषयाच्या पेपरमध्ये मग ते मराठी असेल, इंग्लिश असेल, आपण प्रत्येक वेळेस सेक्शन, विभाग, प्रथम विभागः सुगम संस्कृतम असं लिहितो. त्याला खाली अंडरलाईन करा, नाही करा, फरक पडत नाही. केले तर सुंदर दिसेल. पण अर्थात हे लिहिलं तर अजून चांगलं. एक्झामिनरला पेपर चेक करताना इझी पडेल, की हा पहिला विभाग आहे, हा दुसरा विभाग आहे, असं तो इझिली पेज पलटून त्याला कळू शकतं. ठीक आहे? सो हे लिहिल्यानंतर तुम्हाला सुरुवात करायची आहे. प्रश्न पहिला त्यामधलं पहिलं किंवा दुसरं जे काही तुम्ही कुठलेही 4 लिहिणार असाल तर ते. लिहिताना चित्र वगैरे काही काढायचे नसतात. आय होप तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. डायरेक्टली आपल्याला पहिल्याचं जे काही नाव असेल ते लिहायचं. एक ओळ सोडून दुसऱ्याचं नाव लिहा. पेपर अगेन सुंदर वाटेल. एक ओळ सोडून तिसऱ्याचं नाव लिहा. चालेल. एकाखाली एक पण चालेल, पण एका बाजूला एक लिहायचं नाही. याचं कारण असं आहे, की तुम्हाला प्रत्येक लिहिल्यानंतर इथे तुम्हाला बाजूला मार्क्स दिले जातात. ठीक आहे? म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही इथे लिहिताय. ओके. सो तुम्ही या ठिकाणी ओके. सो तुम्ही या ठिकाणी काहीतरी लिहिलत, पहिल्याचं उत्तर लिहिलत, तर तुम्हाला याच्या बाजूला तसं करेक्ट देऊन 1 मार्क दिला जातो. राइट? सो त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, ट्राय करायचं आहे, की तुम्ही एकाखाली एकच लिहाल. ठीक आहे? जेणेकरून एक्झामिनरला 1 मार्क, दुसरा मार्क, तिसरा मार्क असं एकाखाली एक द्यायला ईझी पडेल. दुसरी गोष्ट आहे, प्रश्नामध्ये पण सेम तुम्हाला पहिल्याचं उत्तर एकाखाली एक लिहायचंय. याच्यामध्ये तुम्ही तर अर्थात गट आणि उत्तराणी असा दुसरा गट बनवणार आहात आणि त्याच्यासमोर त्याचं उत्तर लिहायचंय. सो साधारणतः हा जो 8 मार्काचा सेक्शन आहे, याला तुम्हाला 10 मिनिटांचा वेळ द्यायचा आहे. मॅक्स टू मॅक्स याच्या पलीकडे वेळ जाऊ देऊ नका. 10 मिनिटात हे आरामात होतं. पहिल्याला साधारणतः 2 मिनिटं, 2 मिनिटं, 2 मिनिटं किंवा 3 मिनिटं, 3 मिनिटं, 3 मिनिटं असा वेळ तुम्ही देऊ शकता. जो काही तुम्हाला कम्फर्टेबल असेल तो. पण ट्राय करायचा आहे, की पूर्ण प्रश्न पहिला किंवा आय मीन पूर्ण प्रथम विभाग हा 10 मिनिटाच्या आत तुम्ही सोडवाल. ठीक आहे? आफ्टर दॅट नेक्स्ट आहे दुसऱ्या पानावरती किंवा नवीन पानावरती द्वितीय विभाग गद्यम असं टायटल द्यायचं आणि तुम्हाला आता दुसरा प्रश्न सोडवायला घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्हाला पॅराग्राफ रीड करायचा आहे आणि मग हे जे काही खालचे प्रश्न आहेत तर ते सॉल्व्ह करायचे आहेत. पठित पॅराग्राफ असल्यामुळे आय होप की सगळ्यांना हा पॅराग्राफ माहिती असावा. त्याच्यामुळे तुम्हाला याला वाचायला फक्त 5 मिनिटं द्यायचे आणि 5 मिनिटांमध्ये वाचून होतो. मी तुम्हाला जे काही टाईम आता सांगते हे मी स्वतः फॉलो केलेलं आहे. मला संस्कृतमध्ये आय गेस 99 पर्यंत मार्क्स होते. आता आठवत नाही रिझल्ट, पण साधारणतः 98-99 मार्क्स होते. आय गेस 99च होते. त्याच्यामुळे मी हे सगळं फॉलो केलं होतं आणि यानुसारच मी पेपर लिहिला होता. पेपर वेळेत पूर्ण झाला होता आणि छान सुंदर पण होता. त्याच्यामुळे तुम्हाला ट्राय करायचं आहे, की तुम्ही हेच टाईम जे आहे तर ते फॉलो कराल. ठीक आहे. आता पण तुम्ही जेव्हा सराव प्रश्नपत्रिका सोडवाल, तेव्हा जर तुम्ही याच वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्हाला हे टाईम पण लक्षात ठेवायची गरज राहणार नाही. आपोआप तुम्हाला सवय होईल, की पहिला प्रश्न 10 मिनिटामध्ये, दुसऱ्या प्रश्नामधला जो काही पहिला पॅराग्राफ आहे तर तो 15 मिनिटामध्ये, दुसरा एवढ्या मिनिटामध्ये, पद्याला एवढा वेळ द्यायचा आहे, निबंधाला एवढा वेळ द्यायचा आहे, हे तुम्हाला आपोआप कळत जाईल. ठीक आहे. सो 5 मिनिटामध्ये रीड करायचं आहे. उरलेल्या 10 मिनिटामध्ये तुम्हाला अवबोधनम, शब्दज्ञानम आणि पृथक्करणम हे तिन्ही पण प्रश्न करायचे आहेत. अर्थात याला जास्त वेळ लागणार नाही. 3-3 मिनिटामध्ये हे प्रश्न झाले पाहिजेत. ठीक आहे. याच्यामध्ये पण तुम्ही, मी तर विथ ऑप्शन लिहिला होता पेपर, तरी पण त्या वेळेमध्ये होत होता. तुम्ही पण ट्राय करायचं आहे, की ॲटलीस्ट विथ ऑप्शन नाही, पण जे काही आहे तर ते 15 मिनिटाच्या आत पहिला पॅराग्राफ तुमचा झाला पाहिजे. सिमिलरली दुसऱ्या पॅराग्राफला पण 15 मिनिटं वेळ आहे. 5 मिनिटात रीड करायचं आहे आणि 10 मिनिटात पुढचे सगळे प्रश्न करायचे आहेत. ठीक आहे. आता या ठिकाणी जी काही आकृती आहे तर ती सेम फॉर्मॅटमध्ये ड्रॉ करायची आहे. जसे ते काय दिलेत साप-बीप तर ते सगळे असे ड्रॉ करायचे आहेत. ठीक आहे. ज्या फॉर्मॅटमध्ये आहे सेम फॉर्मॅटमध्ये. आता प्रश्न जो आहे तर याच्यामध्ये तुम्हाला माध्यम भाषामध्ये सरळ अर्थ लिहायचा आहे. कोणतंही एक तुम्ही घेऊ शकता. आय होप तुम्हाला माहिती आहे, की याच्यामध्ये संस्कृत नाट्यस्तबकः आणि नदी सूक्तम
या दोघांचेही पॅराग्राफ येतात आणि कोणतंही एक तुम्हाला सॉल्व्ह करायचं असतं 4 मार्कांसाठी. ठीक आहे. सो अर्थात 4 मार्कांसाठी 8 मिनिटं वगैरे तुम्ही देऊ शकता. 5 ते 8 मिनिटांचा वेळ देऊ शकता. बऱ्याच जणांचं हे लवकर पण होतं 5 मिनिटात वगैरे, पण मॅक्स टू मॅक्स तुम्ही 8 मिनिटांचा वेळ पण ह्याला देऊ शकता. लिहिताना तुम्हाला जे तुम्ही कुठलाही एक पॅराग्राफ करणार असेल, दोन्ही पण करायचं असेल, पण 8 मिनिटाच्या आत झालं पाहिजे. सो कुठलंही एक तुम्ही करणार असाल तर अर्थात हे लहान वाटतं, याच्यापासून सुरुवात करू शकता. तुम्हाला काही पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला पण ही नावं जेव्हा तुम्ही मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये ज्याही भाषेमध्ये ट्रान्सलेट करणार असाल, ही नावं तुम्हालाही लिहायची आहेत. असे एरोज तुम्हाला पण द्यायचे आहेत आणि टेन्स सेम असला पाहिजे वाक्यांचा, काळ सेम असला पाहिजे, वचन सेम असलं पाहिजे. कुठल्याही प्रकारचा काळ, वचनामध्ये फरक नाही पडला पाहिजे तुमच्या भाषांतरामध्ये आणि ॲक्चुअल पॅराग्राफमध्ये. अर्थ सेम असला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही थोडंसं शब्द पुढे मागे करू शकता, पण काळ, वचन आणि अर्थामध्ये फरक नाही पडला पाहिजे. अशा पाठांमध्ये तुम्हाला ही उत्तरं जी आहेत ते लिहायची असतात. आता माध्यम भाषेमध्ये उत्तरं लिहायची आहेत. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले की कुठल्या पाठामधून कुठले प्रश्न येतात. आय होप तुम्ही ते व्हिडिओज पाहिले असतील. ठीक आहे. कोणत्याही एकाचं उत्तर लिहायचं आहे 5 मार्कांचा 5 मिनिटामध्ये लिहायचं आहे 2 मार्कांसाठी. अगेन ह्याचा एक फॉर्मॅट असतो. प्रस्तावना लिहायची असते, मध्ये उत्तर लिहायचं असतं आणि खाली कन्क्ल्युजन. सो त्याच फॉर्मॅटमध्ये याचं उत्तर असलं पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट आहे नवीन पानावरती तृतीय विभाग पद्यम. हे सगळं तुम्ही एकाखाली एक म्हणजे अर्ध्या पानावरती अर्धा प्रश्न, मग पुढे असं करू शकता, नो इश्यूज. पण जेव्हा नवीन विभाग चालू होईल, नवीन प्रश्न चालू होईल, तेव्हा तो नवीन पानावरती असला पाहिजे. सो आता याच्यामध्ये पद्यम मध्ये जो प्रश्न तिसरा आहे, तर हा प्रश्नोत्तरावरचा आहे. तर ह्याला 10 मिनिटांचा वेळ आहे. अगेन याच्यामध्ये पण 5 मिनिटं हे सगळं वाचायला. मे बी मोस्टली यातले बरेचसे श्लोक तुम्हाला पाठ पण असतील. ठीक आहे, आणि असले पाहिजेत, कारण कुठलंही तुम्हाला लिहायला किंवा ते पूर्ण करायला विचारलं जाऊ शकतं. सो हे 10 मिनिटांचा वेळ आहे. याच्यामध्ये 5 मिनिटात तुम्हाला हे रीड करायचं आहे किंवा जेवढा कमीत कमी वेळामध्ये रीड कराल तेवढं करायचं आहे. आणि उरलेल्या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला फर्स्ट आणि सेकंड क्वेश्चन जो आहे तर तो सॉल्व्ह करायचा आहे. पहिल्यामधले 2, दुसऱ्यामधला म्हणजे दुसरा पूर्ण प्रश्न. तर अशा प्रकारे हे 4 मिनिटं आणि हे 5 मिनिटं, 9 ते 10 मिनिटांमध्ये तुमचा हा जो प्रश्नोत्तरांचा प्रश्न तिसरा आहे तर तो झाला पाहिजे. आता प्रश्न तिसरा मध्ये काय आहे की तुम्हाला यांचं उत्तर माध्यम भाषामध्ये लिहायचंय. सेम 5 मिनिटांचा वेळ, सेम पॅटर्न फॉलो करायचा आहे. प्रस्तावना, उत्तर आणि कन्क्ल्युजन. ठीक आहे. नेक्स्ट आहे पद्ये शुद्धे पूर्णेचे लिखत. पहिल्यामधलं कोणतंही एक आणि दुसऱ्यामधलं कुठलंही एक. याला 5 मिनिटांचा वेळ, याला 5 मिनिटांचा वेळ. एवढा वेळ का दिलाय? कारण श्लोक पूर्ण आठवायचा असतो. शांततेत लिहायचंय. कुठल्याही प्रकारची स्पेलिंग मिस्टेक नको, खाडाखोड नको, दंडक असलं पाहिजे. खाली अंडरलाईन करायचं आहे. विद्या नामापासून तुम्ही दैवतम पर्यंत जे काही लिहाल त्याच्या प्रत्येकाच्या खाली अंडरलाईन असली पाहिजे. श्लोक मध्ये खाडाखोड प्लीज करू नका, मार्क्स कापले जातात. त्याच्यामुळे जितकं सुंदर आणि स्वच्छ श्लोक लिहाल तेवढं लिहिण्याचा प्रयत्न करायचा आहे. अनुस्वार, दंड, काना, मात्रा, वेलांटी सगळं सगळं असलं पाहिजे. ठीक आहे. सिमिलरली सेकंड मध्ये सुद्धा. ठीक आहे. नेक्स्ट आहे अन्वय पूर्ण करायचंय. अगदी फक्त 4 शब्द लिहायचे, पण तरीही मी याला 5 मिनिटांचा वेळ दिलाय. याचं कारण असं आहे की अन्वयसाठी श्लोक आठवावा लागतो. कधी कधी श्लोक आठवत नाही तर अर्थ आठवून मग श्लोक आठवायला लागतो, मग अन्वय लिहावा लागतो. ठीक आहे, त्याच्यामुळे वेळ जातो. अन्वय पाठ करायची गरज नसते. आय होप तुम्ही पाठ नाही करत आहात. तुम्हाला फक्त कळलं पाहिजे की अन्वय लिहितात कसं. तुम्हाला आय गेस येत असेल अन्वय लिहिता, पण तुम्हाला जर याच्यावरती सेपरेट व्हिडिओ हवा असेल तर मी तो अपलोड करेन. तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता. ठीक आहे. किंवा इव्हन याच्यामधल्या कुठल्याही अशा टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर प्लीज सांगा, कारण तुम्ही सांगितल्याशिवाय मला कसं कळणार की कुठल्या टॉपिकवरती मी व्हिडिओ अपलोड केला पाहिजे. राईट. सो यासाठी आहे 5 मिनिटांचा वेळ. नेक्स्ट आहे तुम्हाला माध्यम भाषामध्ये सरळ अर्थ लिहायचा आहे. अगेन आय होप तुम्हाला माहिती आहे की कुठले श्लोक माध्यम भाषेसाठी येतात, कुठले श्लोक पाठ करण्यासाठी येतात किंवा कुठल्या श्लोकांवरती सरळ अर्थ लिहायला येतो. प्रत्येकासाठी प्रत्येक येत नाही. या संस्कृतमध्ये खूप छान डिव्हिजन केलेलं आहे. नसेल माहिती तर प्लीज व्हिडिओज पहा. मी सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. सो 8 मिनिटांचा वेळ मी याला दिलाय. कोणत्याही 2 श्लोकांचं तुम्हाला भाषांतर करायचं आहे. कसं करायचं? अगेन कुठल्याही प्रकारे अर्थाचा अनर्थ होता कामा नये. अर्थ सेमच राहिला पाहिजे. काळ, वचन सेम राहिलं पाहिजे. भले तुमचे शब्द इकडचे तिकडे होऊ शकतात वाक्य लिहिताना, पण या 3 गोष्टी मात्र बदलायच्या नाहीत. ठीक आहे. 4 मार्कांचा प्रश्न आहे. 8 मार्कांचा वेळ आहे. प्रश्न संपला की नवीन पान उघडायचं आहे. चतुर्थ विभाग टायटल द्यायचा आहे लेखन कौशल्य. याच्यामध्ये ऑप्शन आहे, इतर तुम्ही वाक्य बनवा किंवा तुम्ही भाषांतर करा. जे काही तुम्ही करणार असाल ते तुम्हाला 4च करायचं आहे. 8 मिनिटांचा वेळ दिलाय, प्रत्येकाला 2 मिनिटांचा वेळ. भाषांतर करणार असाल तरी पण करू शकता. अव्ययांचा वाक्यामध्ये उपयोग करणार असाल तेही करू शकता. माझ्या मते पहिला प्रश्न इझी आहे. तुम्हाला जे इझी वाटेल ते करा. अगेन हे फक्त माझं पर्सनल मत आहे. याचं कारण असं आहे की पुस्तकामध्ये ऑलरेडी हे सगळे अव्यय आहेत. दुसरी गोष्ट, पुस्तकामध्ये वाक्य पण आहेत. सेम वाक्य लिहिली, नो इश्यू, चालणार आहे.
पळणार आहे किंबहुना, कारण ती वाक्य बरोबर आहेत आणि तीच लिहिण्याचा प्रयत्न तुम्ही करू शकता. मनाने पण बनवा, नो इश्यूज, पण ते ग्रॅमॅटिकली करेक्ट असलं पाहिजे. ठीक आहे. तुम्हाला वाक्यामध्ये सपोज नमः हा शब्द आहे, तर गणेशाय नमः असं आपण लिहू शकतो. अतिशय ईझी वाक्य, सिंपल वाक्य, याला पण तुम्हाला 1 मार्क मिळणार आहे, कारण ते अर्थपूर्ण वाक्य संस्कृतमध्ये गणेशाय नमः. ठीक आहे. सो नमःच्या खाली अंडरलाईन करायची, कारण तुम्ही तो शब्द किंवा तो अव्यय तुमच्या वाक्यामध्ये कुठे वापरलाय हे एक्झामिनरला दिसलं पाहिजे पटकन. ठीक आहे. सो त्याच्यामुळे त्या शब्दाच्या खाली अधोरेखन करायचं आहे. दुसरी गोष्ट अशी, जर तुम्ही अनुवाद करणार असाल तर तुम्हाला 8वी पासून 10वी पर्यंत प्रत्येक ह्याच्यामधले चित्रपदकोश जे आहेत ते करायचे. कारण जे काही ऑब्जेक्ट्स येतील, फॉर एक्झाम्पल चॉक, हे तुम्हाला आत्ताच्या 10वीच्या चित्रपट कोशमध्ये आहे का? नाही, पण आधी 8वी किंवा 9वी मध्ये होऊन गेले. सो जे काही तुम्हाला अभ्यास झालाय 8वी पासून 10वी पर्यंत त्यातलीच वाक्य येणार, कुठलाही शब्द बाहेरचा नसणार आहे. सो तुम्ही जर अनुवाद करणार आहात तर प्लीज 8वी पासून 10वी पर्यंत सगळे चित्रपदकोश रीड करायचे आहेत. त्यातलीच ऑब्जेक्ट्सची जी काही नावं आहेत त्या ती लिहायला विचारली जातात. सो ट्राय करू शकता. या दोघांपैकी कोणतेही एक 4 मार्कांसाठी आहे. 8 मिनिटांचा वेळ आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे निबंध किंवा चित्रवर्णन करायचं आहे. 10 मिनिटांचा वेळ आहे. अगदी आरामात करायचं आहे. 5 मार्कांसाठी असतं. 5 ओळी तुम्हाला लिहिणं अपेक्षित असतं. मिनिमम 5 ओळी, मॅक्सिमम तुम्ही किती पण लिहा. तुम्हाला हे पण माहिती आहे की निबंध कुठल्या विषयांवरती येणार. पुस्तकामध्ये जे विषय आहेत त्याच्यावरतीच निबंध येतो. प्रत्येक निबंधाचा व्हिडिओ मी अपलोड केलाय. ते लिहिले तरी पण चालणार आहेत. बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की सुभाषित असलंच पाहिजे. संस्कृतच्या पुस्तकामध्ये कुठेही असं नाही लिहिलं की तुम्ही सुभाषित लिहिलंच पाहिजे, असं नाहीये. लिहू शकता, उत्तर चांगलं बनवण्यासाठी किंवा प्रभावी बनवण्यासाठी लिहू शकता, पण लिहिलंच पाहिजे, अगदी ओढून ताणून कुठेतरी आणलंच पाहिजे असं नाही. तुम्ही मराठीमध्ये पण निबंध लिहिता, प्रत्येक निबंधामध्ये एखादी कविता, एखादं सुभाषित, एखादं स्लोगन असलंच पाहिजे असं असतं का? तर नाही. त्याच्यामुळे काही तुम्हाला ठिकाणी सुभाषित, काही श्लोक वगैरे सगळं मिळेल, ते लिहा. पण अगदी मिळतच नाहीये, त्याच्यामुळे चुकीचं वगैरे असं काही लिहायची गरज नाहीये. नाही लिहिलं तरी पण चालणार आहे. मी तुम्हाला सांगते की एक्सपेक्टेड काय आहे. संस्कृतच्या पेपरमध्ये तुम्ही 5 वाक्य लिहिणं एक्सपेक्टेड आहे मिनिमम. केवढं मोठं वाक्य असलं पाहिजे? ॲटलीस्ट एका ओळीचं वाक्य असलं पाहिजे. गणेशाय नमः हे वाक्य याच्यामध्ये ॲज अ वाक्य कन्सिडर केलं जाणार नाही. पूर्ण एक वाक्य असलं पाहिजे. 4 ते 5 शब्दांचं वाक्य असलं पाहिजे. अर्थपूर्ण वाक्य असलं पाहिजे. कुठल्याही ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स नाहीये, वचनाचं, काळाचं मिस्टेक नाहीये. तर ते वाक्य तुमचं, त्याला 1 मार्क मिळतो. ठीक आहे. तर अशा प्रकारचे मिनिमम 5 ते 7 वाक्य तुम्हाला लिहायचे असतात. थोडे एक्स्ट्रा लिहा. 5 ते 7 वाक्य लिहायचे आहेत तुम्हाला. शक्यतो निबंध 7 ओळींचा लिहिण्याचा प्रयत्न करा. एखादं वाक्य चुकलं वगैरे तर ते कन्सिडर होतं. दुसरी गोष्ट, मी वाक्यांमध्ये सांगते तर कोणीही पहिल्या वाक्याला पहिला नंबर, दुसऱ्या वाक्याला दुसरा नंबर असं नंबरिंग करायचं नाही. तर ॲज अ पॅरेग्राफच दिसलं पाहिजे, ॲज अ निबंधच दिसलं पाहिजे. फक्त तुमच्या सोयीसाठी तुम्ही त्याला 7 वाक्य झाली बाबा, आता आपण पास करू शकतो, किंवा 7 वाक्यांपर्यंत लिहिले म्हणजे आपल्याला पूर्ण मार्क्स मिळतील असं तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे. पण ते बरोबर असले पाहिजेत वाक्य. सुभाषितांना वाक्य कन्सिडर केलं जात नाही. हां, तुम्ही सुभाषित लिहाल 4 ओळींचा आणि म्हणाल झाला निबंध, असं नाही. सुभाषितांना वाक्य कन्सिडर केलं जात नाही. त्याच्यामुळे तुम्ही सुभाषित लिहिलं काय, नाही लिहिलं काय, फरक पडणार नाही मार्कांमध्ये. फक्त एवढंच की आन्सर प्रभावी वाटेल आणि तुम्ही खाली थोडीफार मिस्टेक केली तरी पण ती कन्सिडर एवढी केली जाणार नाही, कारण सुभाषित तुम्ही चांगलं लिहिलं असेल. ठीक आहे. सो नाव युअर चॉईस की तुम्ही सुभाषित शोधून पाठ करून लिहू शकता, किंवा नाही मिळालं तर असं पण वाक्य आय मीन असं पण निबंध लिहू शकता. ठीक आहे. जर कोणी चित्रवर्णन करणार असेल तर तुम्हाला या ठिकाणी सगळे शब्द पाहायला मिळतात, इथे पण शब्द पाहायला मिळतात. तर सिमिलरली तुम्हाला ते शब्द जे आहेत तर ते तुमच्या वाक्यांमध्ये वापरायचे आहेत, आले पाहिजेत, आणि अशी तुम्हाला 5 ते 7 वाक्य जी आहेत तर ती बनवायची आहेत. ओके. इथपर्यंत झालं. आता नेक्स्ट विभाग आहे नवीन पानावरती, पंचम विभाग, भाषा अभ्यास. 5 मार्कांचा हा प्रश्न आहे वरचा निबंधाचा किंवा चित्रवर्णनाचा. 10 मिनिटाच्या आत उरकायचा. ठीक आहे. प्लीज खाडाखोड करू नका. कारण कधी-कधी असं होतं की तुम्ही सुंदर सुभाषित लिहिलंय, सगळं लिहिलंय, पण खाडाखोड केली आहे निबंधामध्ये, तर अशा केसेसमध्ये पण मार्क्स कट होतात. जर तुम्हाला पेपरमध्ये चांगले 95च्या वर वगैरे मार्क्स मिळतायत किंवा ॲटलीस्ट 90च्या वर पण मिळतायत, तर खाडाखोडमध्ये तुमचे मार्क्स कापले जाऊ शकतात. कारण पेपर हा सुंदरच असला पाहिजे. त्याच्यामुळे सुंदर म्हणजे अगदी मोत्याचे दाणे नसले तरी पण चालतील, पण वाचनीय असलं पाहिजे. त्याच्यामुळे प्लीज खाडाखोड अव्हॉइड करा. एखादा शब्द चुकला तर त्याच्यावरती फक्त काट मारायची, त्याला अंडू करून पार गिरवून टाकायचं नाही. ठीक आहे. चूक समोरच्याला कळली नाही पाहिजे जोपर्यंत तो निरखून बघत नाही. ठीक आहे. जोपर्यंत तो चुका शोधत नाही तोपर्यंत त्याला चूक कळली नाही पाहिजे. तुम्ही जेव्हा त्याला खूप गिरवता तेव्हा तुम्ही त्याला लक्षात आणून देता की हा माझं चुकलं इथे नाही. फक्त एक काट मारायची, पेन्सिलने सिंपल मारा किंवा पेनाने मारा, जास्त गिरकाटकाला करायचं नाही. ठीक आहे. ओके. नेक्स्ट याच्यामध्ये असं आहे की तालिका पूर्ण करायची, तालिका ड्रॉ करायची, मग पूर्ण करायची. याला साधारणतः आम्ही पूर्ण विभागाला 25 मिनिटांचा वेळ दिलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला 6 पैकी कोणतेही 4 ब्लँक्स करायचे असतात प्रत्येक याच्यामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट आहे, बऱ्याच जणांचं असं आहे की आम्हाला ग्रामर येत नाही. ग्रामर बिनधास्त तुम्ही सोडू शकता.
कारण बघा प्रश्न 5व्याचं टायटल काय आहे, की या ठिकाणी तुम्हाला एक मिनिट कुठे गेला? हां. प्रश्न 5व्या असं टायटल काय आहे, की 4 पैकी कोणतं पण 3 करायचंय. सो तुम्हाला नाही येत आहे ग्रामर बिनधास्त सोडा. पहिलं, दुसरं आणि तिसरं करा आरामात. कारण बऱ्याचदा असं होतं, की मी खूप लोकांसोबत इंटरॅक्ट केलंय आणि मला असं कळतंय, की ते संस्कृतला घाबरतायत. का तर ग्रामर येत नाही म्हणून. अरे नको येऊ द्या ग्रामर, काही फरक पडत नाहीये. तुम्ही आरामात तो प्रश्न सोडून देऊ शकता चक्क, ठीक आहे. पण अर्थात तुम्हाला बाकीचे प्रश्न नीट करावे लागतील. दुसरी गोष्ट अशी आहे, की कधी-कधी आपल्याला ग्रामरमधला एखाद दुसरा पॉइंट येत नाही. बाकी निजंतम खूप ईझी आहे. मी त्याचा पूर्ण व्हिडिओ अपलोड केलाय. एक व्हिडिओ पहा तुम्ही परत निजंतम कधीच विसरणार नाही. किंवा भवान स्थानित्वम पण अतिशय ईझी आहे. पूर्वकालवाचक लेबंत पण ईझी आहे. सो हे काही करा ना, जर तुम्हाला ग्रामर करायचंच आहे, तर हा जो क प्रश्न आहे, घ आणि च या या तिघांवरतीच फोकस करा. याच पॅटर्नचे प्रश्न येतात. तुम्हाला लकार परिवर्तन नाही करता येते, नका करू. वाच्य परिवर्तन नाही येत आहे, नका करू. क, ख, क, घ आणि च हे जे 3 प्रश्न आहेत याच्यावरतीच फोकस करा. ग्रामर करायचं असेल तर या तिघांचंच करा. बाकी ग्रामर नका करू. वेळ जातो आय नो, कन्फ्युजन होतं आय नो, पण तुम्हाला जर करायचंच असेल तर अर्थात तुमचा प्रश्न तुम्ही नक्की करू शकता. बट अगेन आय वुड सजेस्ट की ग्रामर थोडंसं ऑप्शनला ठेवा. एक्झाममध्ये कधी-कधी रूल्स आठवत नाहीत किंवा कॉन्फिडन्स येत नाही आपण बरोबर लिहितोय का? तर त्या केसमध्ये ही सगळी वाक्य जी आहेत तालिका रिक्त स्थान पूर्ण करण्यासाठी क्रमवाचक, आवृत्तीवाचक, संख्यावाचक हे सगळी पुस्तकामधलीच वाक्य असतात. सो तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे की याच्यामधलं बरोबर काय आहे, चुकीचं काय आहे. सो पहिला प्रश्न नक्की अटेम्प्ट करायचा आहे. पुस्तकामध्ये कुठे आहे संख्यावाचकचा एक पूर्ण चॅप्टर आहे त्याच्यामध्येच हे आहे. ठीक आहे. समासावरती मी पूर्ण व्हिडिओ अपलोड केलाय. तुम्हाला समास कसे करायचे, कसं विग्रह करायचं सगळं त्या ठिकाणी सांगितलंय. सो प्लीज समास प्रत्येकाने अटेम्प्ट करायचा आहे. जे समनार्थी विरुद्धार्थी येतात तर ते मोस्टली जिज्ञासापत्रम, अभ्यासपत्र मधलेच असतात. सो त्यातले करायचे आहेत आणि स्वाध्यायामधले. त्याच्या व्यतिरिक्त काहीच येत नाही. त्याच्यामुळे हा पण प्रश्न ईझी आहे. ग्रामर मी तुम्हाला सांगितले ऑलरेडी. सो हे सगळं तुम्हाला 25 मिनिटाच्या आत पूर्ण करायचं आहे. आता तुम्हाला तालिकाला जास्त वेळ लागतोय की याला जास्त वेळ लागतोय हे तुम्ही स्वतःचं अनालिसिस करू शकता. पण 25 मिनिटाच्या आत हे झालंच पाहिजे. नेक्स्ट आहे अपठितम. अपठितमला मुद्दाम जास्त वेळ द्यायचा आहे कारण तुम्हाला हे नाही माहितीये आणि संस्कृत आपली मातृभाषा नसल्यामुळे हे वाचून समजून घ्यायला वेळ लागतो. त्याच्यामुळेच मी पूर्ण विभागाला 25 मिनिटांचा वेळ दिलाय. तुम्ही बेशक 10 मिनिटं घ्या हे रीड करण्यासाठी, नो इश्यूज. कारण अजूनही पेपर झाल्यानंतर 20 मिनिटं शिल्लक राहतात. सो तुम्ही ह्याला 25 काय इव्हन 30-35 मिनिटं दिली या प्रश्नाला तरी पण चालणार आहे. आरामात वेळ द्या. 20 मिनिटं मी स्पेअरला ठेवलेली आहेत. तुम्ही त्या कुठल्याही प्रश्नामध्ये वापरू शकता. ठीक आहे. सो 25 मिनिटांचा आहे. तुम्ही 30 करा, 35 करा, 40 केलं तरी पण हरकत नाही. फक्त 5 मिनिटं शेवटची ठेवा. बारकोड लावायचं असेल, सप्लिमेंट बांधायचं आहे, जे काही रेषा-बिषा ओढायच्या आहेत त्यासाठी लागतात. ठीक आहे. बट 30 ते 35 मिनिटांमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करायचा आहे अपठितममध्ये. साधारणतः 5 ते 10 मिनिटं देऊन तुम्ही आरामात ह्या पॅराग्राफला रीड करू शकता. सगळ्या प्रश्नांची उत्तरं लिहा नीट. दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला अजून 2 अपठित असतात पद्यांश. पहिलं तर प्रश्नोत्तरासाठी आणि हा जो आहे तर हा अशा पद्धतीने वेब डायग्राम फिल करायला ऍक्टिव्हिटी बेससाठी विचारला जातो. ठीक आहे. सो त्याच्यामुळे अगेन याला पण तुम्हाला वेळ द्यावा लागणार आहे. 5-5 मिनिटं द्या, आरामात वाचा, आरामात उत्तर लिहा. ठीक आहे. सो संस्कृतमध्ये तुमच्याकडे असं जर हे 25 मिनिटांमध्ये केलं तर अजून 20 मिनिटांचा वेळ शिल्लक आहे. मग याच्यामध्ये काही वाचायचं राहिले, काही आठवत नाहीये, कशाचा अर्थ कळत नाहीये वगैरे हे सगळं तुम्ही या वेळेमध्ये करू शकता. ठीक आहे. तर साधारणतः मी जो तुम्हाला वेळेचं हे दिलेलं आहे तर हे 159 मिनिट्स आहे म्हणजे 160 मिनिटांचा आहे आणि आपला एकूण पेपर हा 3 तास म्हणजे 180 मिनिटांचा आहे. सो 20 मिनिटांमध्ये तुम्ही बऱ्याचशा गोष्टी करू शकता. इव्हन कधी असं वाटलं की माझ्या मॅनेजमेंट प्रमाणे तुमचं पेपर जात नाहीये, तुम्हाला थोडा एक्स्ट्रा वेळ लागतोय, तर ही 20 मिनिटं तुम्ही तुमच्या पद्धतीने कुठेही ऍडजस्ट करू शकता. ठीक आहे. सो आय होप की तुम्हाला हे मॅनेजमेंट आवडलेलं आहे आणि तुम्ही हे फॉलो कराल. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्हाला बाकीच्या विषयांसाठी हवे आहेत का? मी बऱ्याचशा विषयांसाठी अपलोड केलेले आहेत, पण एखादा राहिला असेल तर ते पण तुम्ही खाली कमेंटमध्ये सांगू शकता. थँक यू सो मच. बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम अँड बाय.